नमस्कार. आपलं स्वागत आहे. आज आपण तांदळाच्या पिठापासून मऊ असं लाडू करणार आहोत. मी इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठी वाटीवरून. त्याच्यात आपण 2 टेबलस्पून घालायचं आहे तूप. आता हे चांगलं आपल्याला जरा मिक्स करून एक 5 ते 7 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे पूर्ण पीठ. अर्धी वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. तेही आपण स्लो गॅसवर चांगलं भाजून घेऊया. आता इथे मी 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. ह्याच्यात मी पावणा वाटी घेतलेलं आहे गूळ आणि ह्याच्यात 2 टेबलस्पून आपल्याला घालायचं आहे पाणी आणि थोडासा चिकट असा पाक तयार करायचा आहे. एकतारी वगैरे नाही करायचं आहे. आणि हे सगळं पाक आपल्याला आपण जे पीठ तयार केलेलं आहे त्याच्यात ओतायचं आहे आणि वरून थोडीसं मीठ घालायचं आहे चिमूटभर आणि गरम असतानाच ते मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं परत आपण गॅसवर ते शिजवून घेऊया. ते चांगलं भाजून झाल्यावर गॅस बंद करूया आणि मऊ असं लाडू करून घेऊया. हे तुम्ही गणपती येत आहेत तेव्हा करू शकता. 3 ते 4 दिवस आरामात लाडू राहतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.